युक्ती फनस्क्वेअर सिनेमा नेरळमधील पहिलं मल्टिप्लेक्स थिएटर. नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर. फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात. मग आजच युक्ती फनस्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. युक्ती फनस्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाकडांची वाहतूक करणारा ट्रक उलटून यामध्ये 1 ठार तर 3 गंभीर जखमी झालेत. हा अपघात वारेकुरुंग या जंगल परिसरातील रस्त्यावर घडलाय. मोठमोठाल्या झाडांची लाकडं भरून भिवंडी दिशेला निघालेला ट्रक रस्त्याच्या वळणाच्या उतारावर आला असता ट्रकमधील लाकडं ड्रायव्हर केबिनवर आदळून विचित्र अपघात घडलाय. यामध्ये 42 वर्षीय नसीम हाजी अन्सार अन्सारी ही व्यक्ती मृत झाली आहे. दरम्यान रात्रीच्या अंधारात अवैधरित्या झाडांची तस्करी करून वाहतूक केली जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. मंगळवार 21 मे रोजी भिवंडी पडघा येथून 3 ते 4 ट्रक हे कर्जत तालुक्यातील वारेकुरुंग या परिसरात आले होते. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हेच ट्रक तोडलेल्या झाडांच्या लाकडांची भरणी करून पुन्हा आपल्या भिवंडी पडघा या दिशेनं निघाले होते. MH14 DM 7036 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आणि मोठी लाकडं भरलेली होती. दरम्यान हा ट्रक कुरुंग ताडवाडी या रस्त्याच्या वळणावर असताना ट्रकमधील लाकडं ड्रायव्हरच्या केबिनवर आदळली. यामध्ये ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात उलटला. यामध्ये ट्रकमध्ये चालकासह किन्नर आणि अन्य 2 जण असे मिळून 4 जण सोबत होते. या अपघातात ट्रकच्या ड्रायव्हरकडील केबिन भाग अक्षरशः तुटून यामध्ये नसीम हाजी अन्सार अन्सारी या किन्नरचा मृत्यू झालाय, तर चालकासह 2 जण जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून प्रथम कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेलं आणि पुढील अधिक उपचारासाठी पनवेल येथील MGM रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीम दाखल झाली होती. मृत व्यक्तीचा मृतदेह हा देखील शवविच्छेदन करण्यासाठी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कळंब रुग्णालयात नागरिकांची गर्दी उसळली होती. ट्रक अपघात घटनास्थळी आंब्याच्या झाडांच्या लाकडांची वाहतूक ट्रकमधून केली जात असल्याचं समोर आलं, तर वाहनांच्या क्षमतेपेक्षा लाकडांची अवैध वाहतूक केली जात होती असंही दिसून आलं. हा ट्रक भिवंडी पडघा येथून झाडांच्या लाकडासाठी वाहतूक करत होता. एकूणच कर्जत तालुक्यातील वनसंपदा मागील काही वर्षांपासून धोक्यात आली असून ती कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर वनविभाग उदासीन असल्याचं चित्र या निमित्तानं पुढे आलंय आणि राजरोसपणे झाडांची कत्तल करून तस्करी होतीये. तसंच सतत लागलेल्या वणव्यात झाडांचे जंगल नष्ट होत चालली आहेत आणि दुसरीकडे हीच झाडं तोडण्यासाठी वनविभाग परवानगी देत असून नियम धाब्यावर बसवून मालक ट्रक भरून अवैध लाकडांची वाहतूक करतोय. त्यामुळे अपघातग्रस्त ट्रकची चौकशी होणार का? चालकासह मालकावर कारवाई होणार का? पाठीशी घालणाऱ्या अधिकारी प्रशासनावर कोण कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ. हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल CBSE स्कूल नेरळ आणि कळंब. दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण, अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत, नृत्य, कराटे, घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग, प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच संपर्क करा 7887858008.